तो दिवस होता 18 नोव्हेंबर 1956 सकाळी 4:35 त्रिपुरारी पौर्णिमेला बापूंचा जन्म झाला आणि बापू म्हणजेच स्वामी समर्थ पोटाला जन्माला आले आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले. सांगण्याचा हेतू तात्पर्य बापू कोण आहेत, कसे आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही उपासनेला येत आहे. तुम्हाला तात्पर्य थोडक्यात सांगतो. दुसरी एक बाजू आहे बापूंची, ती म्हणजे बापू तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल, अभ्यास असेल तुमचा, बापू हे साई आहेत. तुम्ही ऐकलं असेल तर ती पण एक हिस्ट्री आहे त्याला. तर ज्या वेळेला 1910 साली साईनाथांनी ध्येय ठेवला, त्याच्या अगोदर त्यांचे साईचे लिहिलेले हेमाडपंत, त्यांचे अतिशय जवळचे भक्त, त्याला ते प्रेमाने हेमाड्या म्हणायचे, त्यांना जवळ बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की माझी जायची वेळ झाली हेमाड, तुला एक वस्तू 3 मी देतो. त्या वस्तू होत्या छोट्या त्रिशूळ, जपमाळ आणि शंख. त्या तिन्ही वस्तू तू जपून ठेव. तुझ्या वंशात ज्यावेळी मी परत येईन, मुंबईमध्ये मी ज्यावेळी परत येईन आणि तुझ्या वंशांच्याकडे या 3 वस्तू मागेन, त्याच वेळा मला ह्या 3 वस्तू मला परत दे आणि ह्याची गुप्तता तू पाळून ठेव, असं त्यांनी सांगितलं. आणि ती गुप्तता त्यांच्या वंशजांनी पाळून ठेवली. त्यानंतर हेमाडपंत गेले. त्यांचा मुलगा बराच वेळ वाट बघितली मुंबईत, साई काय आले नाहीत. साई निवास मुंबईला बांद्र्याला आहे. तिथं साईबाबांनी त्यावेळेला ठेवलेली एक मूर्ती आहे. जर कोणी गेला असेल तर त्या मूर्तीच्या डोळ्यात बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की डोळे हल्ले जातात. आपण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्याच्यावर, आपलं मन एकाग्र करून जाते. मूर्तीकडे बघितले तर मूर्तीचे डोळे हलतात. जिवंतपणाची ती साईबाबांची मूर्ती आहे. त्यानंतर बराच काळ उलटून गेला. त्यानंतर त्यांचा मुलगासुद्धा गेला. त्यानंतर त्यांचा नातू हेमाडपंतांचा, त्यांचं नाव आहे डॉक्टर अप्पासाहेब दाभोळकर आणि डॉक्टर मीनावहिनी दाभोळकर. मीनावहिनी आता सध्या ह्या जगात नाही आहेत, परंतु साई निवासला डॉक्टर अप्पासाहेब दाभोळकर आहेत. ते साई भक्त आहेत. तर बापू हे नेहमी साई निवासला जायचे, तिथं बसायचे, साईंचे दर्शन घ्यायचे आणि बसता बसता ओळख वाढत गेली. ओळख वाढत गेल्यानंतर असंच बापू एखाद्या साईच्या अध्यायावर प्रवचन द्यायला लागले. प्रवचन देता देता घनिष्ठ मैत्री झाली. घनिष्ठ मैत्रीचे रूपांतर कधी कधी जेवण पाण्यात झालं. तर बापू असेच होते ते. आणि तो दिवस उजाडला. तो दिवस आहे 28 मे 1996. तो दिवस आहे 28 मे 1996. होळी पौर्णिमेचा तो दिवस होता. आणि तो दिवस नंतर ज्या दिवशी बापू त्यांच्याकडे आले, जेवण बिवण झालं आणि बापू ज्यावेळी जायला लागले त्यावेळेला बापू दरवाजापर्यंत गेले आणि बापू परत पाठीमागं फिरले आणि अप्पासाहेबांना आणि मीनावहिनींना म्हणाले की माझ्या त्या 3 वस्तू मला परत द्या. अप्पासाहेब घामाने दरदरले. मीनावहिनी घामाने बसल्या, दोन्ही खुर्चीत बसले आणि थोड्याच वेळाने मीनावहिनी उठल्या. मीनावहिनी अप्पासाहेबांच्याकडे कटाक्ष टाकला तर अप्पासाहेब म्हणले मी नाही सांगितलं. अप्पासाहेबांना मीनावहिनींच्याकडे कटाक्ष टाकला त्यावेळी त्या पण म्हटल्या मी काही बोललो नाही. तर कधी अप्पासाहेबांना वाटलं असेल आमची मिसेस बोलता बोलता बायका बोलतात, बापूंना बोलून गेले असतील. तर बापू म्हटले मला कोणी सांगितलेलं नाही. माझ्या ज्या 3 वस्तू आहेत, छोटा त्रिशूळ, शंखमाळ, जपमाळ आणि शंख, तो मला आणून द्या. त्याचवेळी मीनावहिनी उठल्या, तडतडीने गेल्या, कपाटातल्या त्या 3 वस्तू काढल्या. जाता जाता त्यांनी आपला मुलगा आणि मुलगी ह्यांना पण बोलवलं आणि ज्यावेळी त्या 3 वस्तू छोटा त्रिशूळ, जपमाळ आणि शंख बापूंच्या हातामध्ये दिलं, त्याच वेळेला बापूंनी पूर्ण साई रूपामध्ये त्या चौघांना दर्शन दिलं. आणि तिथून पुढं चालू झाली माझ्या बापूची गाथा. आणि तिथून पुढं जे काय मीनावहिनी आणि अप्पासाहेब दाभोळकरांनी केलं आणि त्यानंतर जे काही गुरुवारची प्रवचन सुरू झाली आणि तिथून पुढे जो बापूंचा प्रवास सुरू झाला विदाऊट जाहिरात. तुम्हाला सांगतो कुठली जाहिरात होत नाही आपल्या बापूकडं, कुठलाही हे मांडला जात नाही तिथं. त्यापासून म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगितले बापू कोण आहेत. तर बापू हे अनिरुद्धच आहे. बापूंनी सांगितलं मी अनिरुद्ध आहे, अनिरुद्ध होतो आणि अनिरुद्धच राहीन, कारण मी कुठल्याही देवाचा अवतार नाही आहे. लक्षात ठेवा. ही आहे डॉक्टर अनिरुद्ध धैर्यशील जोशी. तुम्ही त्यांची उपासना करताय बापू, त्यांची ही पार्श्वभूमी. अंबदने.